नंतर राग अनावर झाला, हातामध्ये धनुष्य घेतला, सर्व त्या ठिकाणी देवतेला शिक्षा करीन आणि माझा बंधू लक्ष्मण उठवीन. देवादिदेव विष्णूला मी त्या ठिकाणी पदावरून काढीन. माझा लक्ष्मण जर नाही वाचला तर मी कुणालाही सोडणार नाही. हे प्रभू रामचंद्राचा राग अनावर झालेला पाहिला लोकपाल त्या ठिकाणी गहिवरू लागले. काय होतंय काय नाही, आता सृष्टीचा आकांत होतो की काय, असा प्रभू रामचंद्राचा राग पाहिल्यावर झालेला आहे. बोला. ब्रह्मदेवाच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली. ब्रह्मदेव म्हणले आता काय करू, आता मला पुन्हा पृथ्वी तयार करायची वेळ येते की काय. आता एक वेळेस पृथ्वी तयार करायला किती कष्ट लागले हे करणारालाच माहिती. एक मडकं बनवायला कुंभाराला काय कष्ट लागतो कुंभारालाच माहिती, आपल्यासारख्याला काय माहित नाही. ब्रह्मदेव म्हणले आता फार कष्ट या ठिकाणी पहिल्यांदाच तयार करायला झाले, तर हे जर पुढालं तर दुसरे तयार करायला मला किती कष्ट लागतील. चिंता करू लागले. पुढे काय बोलतात. बघा प्रभू रामचंद्राचा राग अनावर झाला, ब्रह्मदेवाला चिंता लागली. मग प्रभू रामचंद्राच्या बरोबर असणारे वानर कोण होते, 33 कोटी देव होते. ते समोर आले आणि रामाला काय बोलतात, बोला ताई. बघा कोण उठले, नील जामीवंत हनुमंत शरणागत विभीषण सर्वजण उठले, उभे राहिले आणि प्रभू रामचंद्राला प्रार्थना करू लागले. रामा, राग आणि भीकमाग राग चांगले नाही, राग आवरावा लागतो, राग आवरा. आणि तसं रामाला विनंती थोर वानरपती करू लागले आणि राम त्या ठिकाणी पुढे काय करतात. चिंतेत पडले, थरथर कापू लागले. वानराने विनंती केली, देवाला मान नाही पण भक्ताला मान रामापाशी. मग भक्त विनंती करता, देवा हे चांगलं नाही, राग आहे तो चांगला नाही, तुम्ही शांत व्हा. हे राम ऐकतात, परंतु चिंता ब्रह्मदेवा लागली. आता काय होतंय काय नाही, पुन्हा पृथ्वी घडवायची पाळी येते की काय, असा त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या मनामध्ये विचार येतात. बघा त्या ठिकाणी वानर सैन्य विनंती करतात, देवा देवाने देवा सर्वांचे तुम्ही आणि तुम्ही या ठिकाणी एकासाठी सर्वांचा नाश करतात. मग तुमच्याकडे या ठिकाणी असा धर्म आहे का. अहो राग आवरा रामाला विनंती करतात. एकाच्या हितासाठी सर्वांचा नाश करू पाहतात असं त्या ठिकाणी वानर विनंती करतात. हेच प्रभू रामचंद्र ज्यावेळेस शिष्टाईला अंगण भयाला पाठवतात त्यावेळेस म्हणले एकासाठी सर्वाला मारणं उचित नाही, शिष्टाई करावं लागते. आणि तेच राग आल्याच्या नंतर इतका फरक पडतोय. तेच राम म्हणले आता मी काय करेन, इथं कुणालाही उरू देणार नाही. मग एकासाठी कितीचा घात करू पाहते आणि अगोदर तेच काय सांगते असं त्या ठिकाणी त्या गावबा काका सांगत आहे. वडील वाचे नाना कांबळे सुचेत राहतील. लवकर घ्या नाना जरा. पुढची जोड नागरोजे महाराज आणि बंडू कदम अमरटेक त्याच्या पलीकडे झाला उदगीरचे. सांगा
झाली बॅनशीट घ्या आणि उचला जरा पाहून. शांत बसा, शांत बसा. आज तुमचं पाहिजे. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. म्हणून नडले कोणी कर्ण नको करा दुखमुनी माने तू कृपाळू रघुनाथन कृपा कठोळ अक्रमत प्रतिपाल श्रीरामा. ओ प्रभु रामचंद्र, पायावर त्या ठिकाणी नतमस्तक झाले, पाय घट्ट धरले देवा. ऐका ऐका ऐका. अहो या ठिकाणी रागानावर होऊन चालणार नाही. तुम्ही शांत व्हा. तुम्ही जगाचे नायक आहेत, जगाचे जनक आहेत, सर्वांचे पालन करते. मग करते ना असं केलं, बाकीच्यांनी काय करायचं अशी विनंती करतात. शांत दीन सात कदे कदाचे गायक वरसून या कृपा पिंक विनविले लेख दयाल तत्वे. बघा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची विनंती वानर सैन्य करू लागलेली आहे. जसं दुष्काळ पडावा आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर सर्वाला पाण्याची आतुरता लागते, त्यावेळेस पाऊस पडल्याबरोबर सर्व शांत होतात. आणि तसं प्रभू रामचंद्राची विनंती केली, मर्त्याला अमृत पाजावा आणि सुख व्हावा, तसं रामाचा राग अनावर झाला, सर्व आनंदित होऊ लागले. निज भक्ताचे वचन उरगिले रघुनंदन केले प्रजाचे उपशमन भक्त वगन न करिते. गावकऱ्यांनी सांगितलं, नीज भक्ताचं जे बोलणं ते प्रभू रामचंद्र ओलांडत नाही. मग भक्तीने तशी करावी लागते. मग विनंती केली, रामा तुम्ही राग आवरा. आणि नीज भक्ताचं बोलणं ऐकलं प्रभू रामचंद्राने. अहो एक क्षणामध्ये राग बाजूला काढला. राम शांत झाले. पुढे काय बोलतात? एका एकपणाची नीती एका जन्मजनी लांबलेली गोष्टी झाली काश्रामी या नीती ब्रह्मतत्वे सृष्टी हे रामे. बघा काय अवस्था झाली. प्रभू रामचंद्राचा राग शांत झाल्याबरोबर आनंदीमय आनंद झाला त्या ठिकाणी. आणि भक्ताची आणि देवाची त्या ठिकाणी गळाभेट झाली. गळाभेट अतिशय आनंद, आनंदाच्या डोही आनंद तरंग. आणि तशी अवस्था रामरागाव आवडल्याबरोबर झालेली आहे. एका जनार्दना शरण प्रार्थून या रघुनंदने केले क्रोधाचे उपशमन निज जनाचे पावळे. बघा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र कृपाळू आहे. आणि एका भक्ताच्या शब्दावर भक्त असावा लागतो तसा. आणि त्या भक्ताच्या शब्दाला मान दिला. प्रभू रामचंद्राने राग शांत केला. गावबा काका बोलतात, श्री भागवत रामायणे जगणे पुढे जोडी धरा. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान स्वामी महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. पुढील दोन इतर सामने सिंदर बडे पाडोळी प्रभाकर हाजारे पाडोळी सुजे सिंदर बडे वाघे प्रभाकर हाजारे दुसरी जोडले की तयार राहा. या लवकर नागरिक श्रीराम जय राम जय जय राम. दुसरा महिना लावा सिंदर बडे. श्रीराम प्रार्थना वंदना शरणागत सृष्टि घाता शांत बसा महिला मंडळ शांत बसा. बोलू नका. ग्रंथ ग्रंथे काय म्हणतात आणि काय सांगतात. साधा आणि सरळ कथेचा भाग आहे. ज्या माता भगिनींना शिक्षण नाही त्या सुद्धा सांगू शकतात, वाचू शकतात. ही काही कलेक्टरची परीक्षा नाही. मला करण मामांना म्हणलं 8 वया बसू द्या, बसू द्यावं लागतं बरं का. मागच्या अध्यायामध्ये
थरकाप सुचला. खऱ्या भक्ताने, खऱ्या कार्यकर्त्याला, खऱ्या भक्ताला आता मी किंमत आहे. रामानं खऱ्या कार्यकर्त्याचं ऐकलं आणि राग शांत केला. शांत करुणी गोपाशी विष्णूने महाविष्णू काय बोलतस निवासी सावकाशी परेशान. राजा रामानं शांत राग केला. अहो राग असावा का नसावा? रागन भीकमाग होते भीकमाग. अरे आपल्या जमदाग्नी ऋषी रेणुका माता राग नव्हता राग म्हणून घात काढला त्यातून त्यानं घात. रामाला शांत केला. सुग्रीवाला बोलवलं. सुग्रीवाला राजाला गुलामीने गोडीनं काय म्हणू लागले. पुढे घेऊन लक्ष्मण अंगदाचे बोलावो आधी अपरी नवदा दशरथ नंदन बोला. पुढे घेऊन लक्ष्मणाचा डोका मांडीवर घेतला. सुग्रीवाला बोलवलं. या वैता तू काय का आधीन परी दिन वचन. सगळ्यात मोठा देव करताय हो महादेव. आणि महादेवापेक्षा थोरला देव करताय. राम विष्णू हे अधीन झाले. गरिबीवनी बोलू लागले. माया पडतो म्हणू लागले. कुणाला? सुग्रीवाला. राजा राम काय म्हणतात ते ऐका. सुग्रीवा परीश विनंद वा वा वा. तुला वंचक मित्र कार्याचे तुझे उपकार या वचनोक्ती तुला. राजा रामानं ब्रह्मांडाच्या मालकानं सुग्रीवाला विनंती केली. सुग्रीवा तुझे अनंत माझ्यावर उपकार आहे. अरे हे अवैज्ञाचं खानदान तुझ्या उद्धाराला निवडून टाकलं. तुझे उपकार माझ्यावर जे भेटणार नाही. रामायण कळलं रामायण. कुणा उपकार केले नम्र व्हा. उपकार केले अपकार करू नका. कुणा आकार ठरवणार जेवारी दिली जेवारी दिली म्हणा. लग्नाला पैसे दिले दिले म्हणा. आणि पुन्हा मला इथं पंचकर्णाला बसविलं बी म्हणा. आणि म्हणू नका बसवून नाही म्हणलं तर मनानं बसविलं तर मग मोठेपणा समजा. पुढं मजन बोलवे सर्वथा काय कोण दाबू समजता पुरावीर शरणागता पलकलो. या जगती तलामध्ये मला लाज वाटते. तोंड दाखवू वाटत नाही. रामानं काय वाईट काम केलं. काय वाईट काम केलं. रामाच्या हातानं दोनच काम थोडे उलटे झाले. काय? लपून मारू नये. वाली लपून मारला होता. मग चोराला लपून मारावंच लागते. स्त्री हत्या करू नये. स्त्री हत्या. रावणाची पाहुणी रामानं मारली होती. ती लेकरं एकी होती म्हणून मारली होती. अरे मला लाज वाटते. सुग्रीवाला राज्याधी म्हणला होता. हे खोटं झालं. कोण बोलतंय? अरे ज्याची किडा मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत सत्ता आहे राजा राम बोलतात. माझे अंतकाळीचे वचन तू आणून घाले आपण सगळे घेऊन या किष्किंधे गमन करा. माझे अंतकाळीचे वचन. माझा अंतकाळीचं म्हणजे शेवटचं वचन आहे. सगळे घेऊन वानर सगळं वानर घ्या. किष्किंधेला खुशाल राज्य करा. कोण बोललंय होय राम? माझं काही खरंच नाही. लक्ष्मणच मरतोय. अरे जे 12 महिने रामायण ऐकत येतात ते माहित आहे. एकदा बामणाचं पोरग मिळतं रामानं जिवंत केलं. एवढी रामाची ताकद आहे. पण सुग्रीवाची परीक्षा बघू लागले. काय झालं ते ऐका. विभीषण ही सगळे न्यावा बरोबर सर्व प्रकारे सुरक्षावा रावण करो हील जीवायाची. राजा राम म्हणू लागले विभीषणाने सभे न्यावा. विभीषणाला संग घ्या. त्या लोकांपेक्षा घरच माणूस जर दुसऱ्या पार्टीत गेलं. लोकांचा राग येत नाही. घरच्याचा राग येत नाही. रावणाला विभीषणाचा राग आहे. त्याला संग घ्या. किष्किंधेला जा. कारण रावणाचे काही भारत देशात पाहुणे नाहीत का? पाहुणे म्हणजे कोण? मी जातीवादी बोलत आहे. जे वाईट वर्तीचे ते रावणाचे पाहुणे. ते रावणाला फोन करते. तिथं विभीषण
विभीषणाला मारायला होते तेव्हा फोन नव्हता मी उगा उगा म्हणतोय हो पुढं काय झालं ते ऐका सुग्रीवा, विभीषणा! अरे माझं वचन होतं उठता उठता माझं वचन होतं राजा रावणाला मारे लंकेचं राज्य विभीषणाला देईन माझ्या जातीचा मी लंकेच्या राज्यावर बसवणार काय राम म्हणले त्याचा भाऊ विभीषण गादीवर बसवे माझं वचन खोटं होत अरे अरे पूर्ण तर होऊ दे गे अरे बाबा भगवान बाबा काय म्हणत होते माधव बाबा काय म्हणत होते शिवाजी महाराज काय म्हणत होते अरे मरेल पण वाकणार नाही मरेल पण चुकणार नाही बळपणाच्या घरला जाणार नाही गरिबी आली तर लागणार नाही आणि श्रीमंती आली तर कुणावर बुक्या उभारणार नाही हे भगवान बाबाचं ब्रीज आहे हे शिवाजी महाराजांचं ब्रीज आहे तो माझ्या सेवेला पूर्ण होईल दादा श्रीधर फडे महाराज प्रभाकर आलाय दुसरी जोड लगेच कमलाकर देवराव खोडे जय राजा किती मला